हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सोनल ब्लॉग्सच्या आजच्या आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला होता उज्जैन ट्रिपचा. उज्जैन ट्रिपसोबतच मी ओंकारेश्वर आणि इंदोरची ट्रिप देखील केली होती फ्रेंड्ससोबत. तर त्यातीलच ओंकारेश्वरचा व्हिडिओ पोस्ट करायचा राहिला होता, त्यामुळे मग आजचा हा व्हिडिओ त्याच ट्रिपचा आहे, जेथे की मी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग चं मंदिर दर्शन घेतलं. तर तिथलं जे काही वातावरण आहे किंवा ते मंदिर वगैरे काय कसं, तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहता की अशा पद्धतीने आम्ही उज्जैनचं दर्शन करून ओंकारेश्वरला निघालो होतो आणि जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास करून 3 ते 4 तासानंतर आम्ही फायनली ओंकारेश्वर या लोकेशनवर पोहोचलो. आता इथून आम्हाला पुढे जायचं होतं अजून. तर आता फायनली आपण ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला समोर जी दिसते ती आहे नर्मदा नदी आणि नर्मदा नदीचा घाट. तर हा घाट क्रॉस करून आपल्याला ओंकारेश्वर मंदिरात जायचं आहे. पण त्यापूर्वी अगोदर आपण या नर्मदा नदीमध्ये छान अशी आंघोळ वगैरे करणार आहोत आणि त्यानंतर पुढचा प्रवास करणार आहोत. तर अशा पद्धतीने छान सगळे रेडी झालेले आहेत आणि आम्ही बोटमध्ये बसून ओंकारेश्वर मंदिराकडे निघालेलो आहोत. तर ही जी नदी आहे नर्मदा नदी, ती क्रॉस करून आपल्याला त्या बेटावरती जायचं असतं, कारण की हे मंदिर जे आहे ओंकारेश्वरचं हे बेटावरती आहे, मानधाता बेट म्हणून, आणि त्याच्या चारही बाजूनी पाणी आहे. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी एकतर एक असा पूल आहे, तिथे तुम्ही चालत जाऊ शकता किंवा मग असं बोटीने पर पर्सन 50 रुपीज देऊन तुम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाऊ शकता. तर ऑलरेडी आम्ही खूप थकलेलो होतो, त्यामुळे आम्ही काही पुलावरनं वगैरे जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मग आम्ही डायरेक्टली बोटमध्ये बसून मंदिरात जाण्याचं ठरवलं. तर मंदिरात जाताना सोबत सगळ्यांनी दिवे वगैरे घेतलं होतं, जे की आपण नर्मदा नदीला मातेला आपण वाहणार आहोत. आणि छान असं सगळ्यांनी मस्त बोटमध्ये बसून सुद्धा छान एन्जॉय केलं आणि फायनली ओंकारेश्वर मंदिरामध्ये आपण पोहोचलो. तर तुम्ही गर्दी पाहता दर्शनासाठी, किती तुफान गर्दी झाली होती आणि आम्हाला स्वतः दर्शन घेण्यासाठी पूर्ण 3 तास लागले. एवढ्या गर्दीमध्ये आम्ही थांबलो होतो. सोबत मैत्रिणी ज्या होत्या त्यांची मुलं वगैरे पण होती आणि अतिशय कंटाळली होती शेवटपर्यंत, पण कसं तरी त्यांना हँडल केलं एवढं गर्दीतून, कारण की मध्यात आल्यानंतर धड मागे जाता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही अशी अवस्था झाली होती. आणि एवढे लांब आलो, एवढा वेळ थांबलो, तर मग रिटर्न कसं जायचं, म्हणून मग सगळ्यांना आम्ही थांबून धरलं होतं. आता मंदिरात आपण जेव्हा रांगेला लागतो दर्शनाच्या, तर तेव्हा आपल्याला अशी छोटी छोटी 2-3 मंदिरं दिसतात. तर हे तुम्ही पाहिलं ते राम मंदिर होतं आणि हा आरव होता की खूप कंटाळला होता. आता फायनली आम्ही बऱ्याच वेळ झालं रांगेत उभं होतो आणि जवळपास आता थोडंफार जवळ आलोच होतो. खाली तुम्ही पाहताय की किती गर्दी आहे दर्शनासाठी. म्हणजे आम्ही आल्यानंतरसुद्धा भरपूर लोक त्या ठिकाणी अजून येतच होते दर्शनासाठी. आणि हे आहे तिथे गणपती मंदिर, जे की 5 मुखी आहे, म्हणजे पंचमुखी गणपतीचं मंदिर आहे ते. आणि गर्दी काही केल्या थांबतच नव्हती आणि खूप वेळ लागला आम्हाला दर्शनासाठी, कारण की
तर मंदिराच्या जवळजवळ गेल्यानंतर छान असं नंदीचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे मंदिरात जाण्यासाठी जी काही एक्साइटमेंट आहे ती अजून अतिशय म्हणजे उत्साह वाढला होता आमचा। आणि तुम्ही पाहताय आता हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। तर अतिशय सुंदर, रेखीव आणि प्राचीन काळामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि तुम्ही बांधकाम पाहू शकता, याचं नक्षे वगैरे किती छान आहे। आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातच असे घंटा आहेत आणि त्याचा जो घंटानाद आहे तो अगदी मनाला प्रसन्न करणारा होता आणि सगळ्यांच्या मनामध्ये हर हर महादेव, हर हर महादेव असंच चालू होतं आणि छान गर्जना देत आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आणि तिथून मग छान असं ओंकारेश्वरचे दर्शन घेतलं। तर तुम्ही पाहता एक गर्दी खूप होती आणि त्यातल्या त्यात आपण कुठल्याही मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला गाभाऱ्यामध्ये मोबाईल जास्त करून अलाउड नसतोच आणि त्यातल्या त्यात हे एक ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे इथे तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हताच, त्यामुळे मी काही जास्त रिस्क घेतली नाही। तर मंदिराची फक्त शूटिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे काही मेन ज्योतिर्लिंगाचा फोटो आहे तर तो मी यामध्ये ॲड केलेला आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। तर अशा पद्धतीने आम्ही मस्त आतमध्ये जाण्यासाठी एक्साइटेड होतं आणि खूप गर्दी असल्यामुळे अतिशय म्हणजे असं काय बोलतात ना, खूप वेळ असं मस्त छान दर्शन नाही घेता आलं, पण ठीक आहे। ओंकारेश्वर महादेवांच्या समोर डोकं टेकवायला मिळालं, त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं, यातच खूप मोठं समाधान आहे, खूप मोठं भाग्य आहे। आणि तुम्ही जर कधी गेलात तर नक्कीच जा आवर्जून ओंकारेश्वरला आणि छान असं दर्शन घ्या आणि शक्यतो सोमवारी किंवा मग एखादा असा विशेष वार असतो, महादेवांसाठी विशेष दिवस होतो, त्या दिवशी जाणं टाळा, कारण की एवढा लांब आपण जातो आणि आपलं दर्शन होत नाही व्यवस्थित, तर त्यामुळे एक मनाला ती खंत राहते। जर तुम्ही ऑड डेजला गेलात तर नक्कीच या ठिकाणी गर्दी नसते, जास्त वेळही लागणार नाही दर्शनाला आणि दर्शनही निवांत होईल। तर अशा पद्धतीने आम्ही छान असं दर्शन घेतलं मस्त आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरू झाला। तर तुम्हाला मी सांगितलं की आम्हाला 3 तास लागले दर्शनाला। आता आम्ही निघालो आहे, तर जाताना आम्ही पुलावरून गेलो। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पुलावरून एक रस्ता आहे आणि बोटने जावं लागतं, तर रिटर्न जाताना बोट वगैरे काही नव्हते, आम्हाला 10 वाजले होते आणि त्यामुळे मग आम्ही पुलावरूनच पायी जाण्याचं ठरवलं। तिथून पुढे मग ऑटो केला आणि पुन्हा मग आम्ही आमच्या ट्रॅव्हलकडे गेलो। तर अशा पद्धतीने पाहताय सगळे दमले होते, एक 3-4 तास दर्शनासाठी रांगेत थांबलो होतो, त्यामुळे अतिशय सगळे एकदम पाय वगैरे सगळ्यांचे दुखत होते। त्यानंतर फायनली आम्ही मग पुढे प्रवासाला चालू केलं आणि गोपाळ मिडवे म्हणून एक हॉटेल आहे, आम्ही इंदूरच्या दिशेने निघालो होतो आणि त्या रोडलाच एक मस्त हॉटेल होतं आणि हे खूप मला आवडलं हॉटेल, कारण की याची एक खासियत काय की हे जे हॉटेल आहे ते पूर्ण सगळ्या लेडीज हँडल करतात, अगदी किचनपासून ते बिलिंगपर्यंत आणि वेटरपर्यंत सगळ्या फक्त मुलीच तिथे हँडल करतात, त्यामुळे ते एक मला खूप आवडलं आणि अतिशय मस्त युनिक हॉटेल होतं ते, टेस्टही खूप छान होती, मस्त असं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही आमच्या क्वार्टर्सकडे रवाना झालो। तर तुम्ही पाहताय की जवळपास 1:30 वाजले आम्हाला येण्यासाठी आणि सगळे झोपले होते, माझ्याच एकटीचं आपलं चालू होतं की हे कर फ्रेश झाले आणि मला पण आता झोपायचं होतं, त्यामुळे मग मी झोपून घेतलं। तर अशा पद्धतीने हा ओंकारेश्वरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्ही ओंकारेश्वरला गेलायत का, कधी गेलाय, तर हे सुद्धा मला नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।